दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक दशक उलटली तरी रोहा तालुक्यातील करंजवाडी येथील ग्रामस्थांना अद्यापही साधा रस्ता मिळालेला नाही. या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक आमदार खासदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत शासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. धोंडखार ग्रामपंचायत हद्दीतील करंजवाडी येथे धनगर समाजाची वस्ती असून गेल्या अनेक वर्षांपासून या वस्तीला रस्ता नाहीये. ग्रामस्थांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींच्या दारात उंबरठा झिजवला, मात्र कोणीही दखल घेतली नाही. आजारी व्यक्ती असो वा गरोदर महिला, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी डोलीवरून उचलून न्यावे लागते. अशी भयावह परिस्थिती येते आहे. या समस्येची दखल घेण्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहा तालुका अध्यक्ष तुषार खरिवले यांची भेट घेऊन व्यथा मांडली आहे. खरिवले यांनी तातडीने जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रोह्यात बोलावून ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रोह्यातील लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त करत करंजवाडीकरांना अद्याप रस्ता नसल्याने ते पारतंत्र्यात असल्याची खंत व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, नाहीतर करंजवाडीतील 50 कुटुंबे आपली चिता रचतील असा संतप्त इशारा देण्यात आलाय. पुढील काळात मोठे आंदोलन उभे करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आलाय. आम्ही मुंबईला राहतो कशासाठी? मुलं घेऊन आम्हाला रस्ता नाही याला रस्त्याने, तेव्हा मुलं घेऊन मुंबईला राहतो. आमची लईच परिस्थिती बेकार. आम्ही रस्त्यासाठी किती प्रयत्न केले तरी रस्ता झालेला नाही. कधी आम्हाला पहिला रस्ता द्या, हेच आमचं मागणं आहे. पाहिजे आम्हाला काही सगळी वेळ कसली नाही आहे. सोय आमची रस्त्याची पाहिजे. आम्हाला दुसरी अडचण काही नाही, पण आम्हाला रस्ता पाहिजे. आमची म्हातारी लोक कितीतरी असे गेली, टंकी लोक असे कितीतरी गेली, पण आम्हाला रस्ता पाहिजे. आमची खऱ्या गावची वाडी हे खऱ्या गावची ग्रामपंचायत आहे धोंडखार. धोंडखार ग्रामपंचायत मध्ये आम्ही असं किती वेळा टाकले की आमचा रस्ता मंजूर करा, किती वेळा, पण त्यांचे काय पुढे पाठवलं. मग ते राजकारण त्यांचं काय त्यांच्या माहिती नाही, पण पुढे येतच नाही, म्हणून आम्हाला ते पुढे करावं लागतं. तुम्ही कसं सांगितलं की आम्ही दिलं पुढे आम्ही 1000 वेळा बोलतो ग्रामपंचायत. आणि सत्पर्यंत आमचा आहे काय ग्रामपंचायत आहे, आमची वाडी आहे, त्या वाडीचं त्याच्यापर्यंत ग्रामपंचायतमध्ये आमचं खैराळे गाव आहे. खैराळे गावचे फक्त सदस्य वाडीमध्ये आहेत ग्रामपंचायत, वाडीचे सदस्य एक पण ग्रामपंचायत नाही. हे कसं पहिल्यापासून चालत आलं. आता आम्ही थोडा विचार झालो की आता आम्हाला कळायला लागलं की आपल्या त्याच्यामध्ये हेच नाही. आमचं गाव आहे खैराळे गाव, ते खैराळे गाव सगळं होतं. तुमचा उमेदवार दिला तर तो निवडून येऊ शकतो, तुम्ही द्यायला पाहिजे. आणि हे कसं सुख सुविधा नाही, ते गाव खैराळे आहे ना, त्याच्यामध्ये सगळे पोचलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये धोंडखार नावाची ही ग्रामपंचायत आहे आणि त्याच्या अंतर्गत धनगर समाजाची असणारी जी वाडी आहे करंजेवाडी, ह्या वाडी देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत ही दुर्लक्षित वाडी आहे. आणि या वाडीमधनं जर एखादी महिला डिलिव्हरीसाठी न्यायची असेल तर ती झोळी टाकून त्या झोळीमधनं त्याला न्यावं लागते, किंवा एखादा व्यक्ती मयत झाला किंवा आरोग्याची समस्या निर्माण झाली तर त्याला झोळीत टाकून न्यावं लागतं. तर महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे हे ह्याच तालुक्याच्या आहेत. असं असताना हे गाव आणि त्या ठिकाणच्या महिला आणि बालकं हे शिक्षणापासून आरोग्यापासून वंचित आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. साधारण 2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा रस्ता हा आजही प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. सन्माननीय खासदार तटकरे साहेब आहेत आणि हा केंद्राच्या अडचणीमुळं हा झालेला विषय आहे. कुठंतरी फॉरेस्टचा जो विभाग आहे ही आडकाठी करतोय, परंतु जेव्हा फॉरेस्ट विभाग हा 80 नंतर तयार झाला आहे, परंतु त्या गावची वाडी ही स्वातंत्र्यपूर्वपासून आहे आणि ती जी पाऊलवाट आहे ही 80च्या आधीपासूनची आहे. म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्ट विभागाने अडचण करण्याचंही काही कारण नाही आहे. परंतु हा ठिकाणी नेमकी हे आडवं घालतंय कोण, ही खोडी कोणाची आहे, हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि जर हा रस्त्याचं काम कंप्लीट झालं नाही तर ते मी ग्रामस्थांची चर्चा केली करंजाडी गावच्या,
तर त्यांनी असा मनोदय व्यक्त केला की जर आम्हाला असंच पारतंत्र्य ठेवणार असतील तर आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या चिता रचू आणि त्या चितेवर आम्ही झोपू आणि आम्ही पेटवून घेऊ. इतके ते लोक ह्या ठिकाणी सेन्सिटिव्ह आहे. याचं प्रशासनाने गांभीर्य आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दाद घेण्याची गरज आहे. आम्ही त्या ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत. जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही यामध्ये त्यांच्या पाठीशी राहणार आहोत आणि लवकरात लवकर हा रस्ता करून देण्याचा आमचा मानस आहे. निश्चितच आम्ही देवेंद्र फडणवीस आदरणीय मुख्यमंत्री आहेत ह्या राज्याचे आणि त्यांना आम्ही विनंती करू की ज्या प्रतिनिधीला आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या गावामधले महिलांची आणि बालकांची जर परिस्थिती सुधारता येत नसेल तर यांना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. यांना पालकमंत्री तर सोडाच पण असणारं पद सुद्धा त्यांचं काढून घ्या अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना करतोय. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.